जेव्हा आपण UGC नेट सेट JRF PhD पेपर नंबर 2 मराठी विषयाची तयारी करतो, तेव्हा आपल्यासमोर एक प्रश्न निर्माण होतो की मराठी विषयाच्या संबंधित कोणती पुस्तके वाचली पाहिजेत. आपण नवीन असल्या कारणानं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. त्याच्याच संबंधित हा प्रश्न आहे की बुक लिस्ट कोणती? ते समजून घेण्याच्या आधी आपल्याला समजून घेणं हे गरजेचं आहे की मराठी विषयाचा सिलेबस कोणता आहे, नेटचा सिलेबस कोणता आहे आणि सेटचा सिलेबस कोणता आहे. दोन्ही सिलेबस सारखेच आहेत की दोन्ही सिलेबस वेगवेगळे आहेत. तर सेट आणि नेटचा जो सिलेबस आहे दोघांचा सिलेबस अगदी सारखाच आहे. म्हणून सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती आहे तुमच्याजवळ सिलेबस असणं खूप गरजेचं आहे. जर का तुम्हाला सिलेबस तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला कळेल की कोणती पुस्तके वाचायला पाहिजेत, कोणती पुस्तके तुम्ही रेफर केली पाहिजेत. त्याच्या संबंधित सर्व प्रकारची माहिती आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. या ठिकाणी मराठी विषयाचे सिलेबस दिलेला आहे. या सिलेबसमध्ये 10 घटक आहेत. या 10 घटकामध्ये प्रत्येक जो घटक आहे तो सब पार्टमध्ये डिवायडेड आहे आणि सब पार्ट बेसिसवरती मी बुक्स रेफर केलेले आहेत. घटक नंबर 1 मध्ये आहे भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान. हा जो घटक आहे तो घटक 3 पार्टमध्ये डिवायडेड केलेला आहे. अ आहे भाषा आविष्काराची रूपे, ब आहे व्याकरण आणि क आहे भाषा विज्ञान. भाषा आविष्काराची रूपे यासाठी बुक आहे भाषिक आविष्काराची रूपे MA भाग 1 मराठी. दुसरं आहे ब व्याकरण. व्याकरणसाठी जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे मराठी व्याकरण. याचे लेखक आहेत नागेश गायकवाड. आणि शेवटी आहे क मध्ये आहे भाषा विज्ञान. भाषा विज्ञानासाठी जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं नाव आहे ऐतिहासिक वर्णनात्मक भाषा विज्ञान. या 3 बुक्समध्ये पहिला जो घटक आहे तो पूर्ण कंप्लीट होईल. घटक नंबर 2 आहे संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती. या घटकासाठी तुम्ही वाङ्मय संस्कृती हे पुस्तक वाचू शकता. हे पुस्तक आहे MA भाग 2 मराठी. यामध्ये तुमचं वाङ्मय संस्कृतीचे पारंपरिक घटक हा पूर्ण कव्हर होईल. त्याच्यानंतर वाङ्मय धर्म पंथ आणि राजाश्रयाचा संबंध हे सुद्धा याच्यामध्ये इथपर्यंत कव्हर होईल. तसेच वाङ्मय संस्कृतीचे आधुनिक घटक हे सुद्धा सर्व टॉपिक कव्हर होतील. त्यानंतर नागर आणि ग्रामीण अभिरुची रिलेटेड सर्व टॉपिक या पुस्तकातून तुमचे कव्हर होतील. तसेच सामाजिक प्रबोधनात वाङ्मय संस्कृती योगदान हे टॉपिक सुद्धा कव्हर होतील. त्याच्यानंतर मराठी वाङ्मयाच्या संस्कृतीचा नकाशा इत्यादी सर्व प्रकारचे जे घटक आहेत सब टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक या पुस्तकाच्या माध्यमातून तुमचे कव्हर होतील. घटक नंबर 3 आहे भारतीय तत्वांची संकल्पना व भाषांतर मीमांसा. या घटकासाठी मी तुम्हाला बुक रेफर करेन प्रभाव अभ्यास MA भाग 2 मराठी. हे पुस्तक वाचून तुमचे बरेचसे याच्यातले जे टॉपिक आहे ते कव्हर होतील. युनिट नंबर 4 आहे लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रवाह. या घटकाला 3 कॅटेगरीजमध्ये डिवायडेड केलेला आहे. एक आहे लोकसाहित्य, दुसरं आहे ग्रामीण साहित्य, तिसरं आहे दलित साहित्य. या 3 कॅटेगरीजसाठी तुम्ही पुस्तके वाचू शकतात. एक आहे लोकसाहित्य आणि लोककला MA भाग 2 मराठी. दुसरं पुस्तक आहे दलित साहित्य संकल्पना आणि स्वरूप MA भाग 2 मराठी. आणि तिसरं पुस्तक आहे ग्रामीण साहित्य MA भाग 1 मराठी. आणि ग्रामीण साहित्यासाठी तुम्ही दुसरं अजून एक पुस्तक वाचू शकता ग्रामीणता साहित्य आणि वास्तव्य. याचे लेखक आहेत डॉक्टर आनंद यादव. ही पुस्तके वाचून हा जो घटक आहे तुमचा कव्हर होईल. युनिट नंबर 5 मध्ये आहे वाङ्मय इतिहासाचा अभ्यास. हा घटक क्लिअर करण्यासाठी तुम्हाला एकूण 3 पुस्तके वाचावी लागतील. त्यानंतर तुमचे जे सर्व सब टॉपिक आहेत या घटकातील सब टॉपिक आहेत ते सर्व क्लिअर होतील.
सर्वात पहिलं पुस्तकाचं नाव आहे मराठी वाङ्मयाचा अभ्यास, इसवी सन 1800 ते 1874. या पुस्तकाचे लेखक आहेत रा.श्री. जोग. सेकंड जे बुक आहे त्या बुकचं नाव आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, BA भाग 3. थर्ड पुस्तक आहे आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास. हे जे पुस्तक आहे ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या मार्फत आहे. तर या 3 पुस्तकांच्या माध्यमातून तुमचा युनिट नंबर 5 क्लिअर होईल. नंबर 6 आहे वाङ्मयीन चळवळीचे स्वरूप. या घटकाचे सिलेबस पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे पुस्तक वाचू शकता. या पुस्तकाचं नाव आहे आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास, MA. याच्यामध्ये बरेचसे टॉपिक तुम्हाला मिळतील, जसे की भक्ती साहित्याची चळवळ, ग्रामीण साहित्याची चळवळ, आदिवासी साहित्याची चळवळ, स्त्रीवादी साहित्याची चळवळ, शेतकरी चळवळ आणि अभिरुची रिलेटेड जे काही टॉपिक आहेत ते सर्व बऱ्यापैकी सर्व टॉपिक तुम्हाला या पुस्तकातून मिळतील. युनिट नंबर 7 आहे साहित्य प्रवाह. साहित्य प्रवाहाचा सिलेबस कव्हर करण्यासाठी मी तुम्हाला 2 बुक रेफर करेन. एक आहे मराठी साहित्य प्रवाह प्रकार आणि प्रतिबिंब. या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर सतीश कामत. दुसरं पुस्तक आहे वाङ्मयीन चळवळी आणि दृष्टिकोन. याचे लेखक आहेत सुमती लांडे. ही 2 पुस्तके वाचल्यानंतर तुमचे याच्यातले जे सब टॉपिक आहेत ते सर्व सब टॉपिक कव्हर होतील. युनिट नंबर 8 आहे साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय. या संप्रदायासाठी मी तुम्हाला 2 बुक रेफर करेन. त्याच्याने तुमचा A आणि B दोन्ही जे सब टॉपिक आहे ते कव्हर होतील. सर्वात पहिले A साठी आहे साहित्यशास्त्र आणि साहित्य समीक्षा, तृतीय वर्ष, कला, मराठी 1. दुसरं बुक आहे मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, BA भाग 3 मराठी. ही 2 पुस्तके वाचल्यानंतर टोटली तुमचा घटक नंबर 8 हा क्लिअर होईल. युनिट नंबर 9 मध्ये आहे साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार. साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार या घटकाला जर तुम्हाला कव्हर करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार, MA भाग 1 हे पुस्तक वाचल्यानंतर तुमचे सर्व सब टॉपिक या घटकाचे कव्हर होतील. युनिट नंबर 10 आहे निवडक साहित्य कृती. या घटकामध्ये खाली सब टॉपिक दिलेले आहेत. जेवढे सब टॉपिक आहेत तेवढी पुस्तके आहेत आणि त्यांचे लेखक दिलेले आहेत. ही सर्व पुस्तके तुम्हाला लायब्ररीमध्ये किंवा सोशल वेबसाईटवरती मिळू शकतात आणि ती तुम्ही ऑर्डर करून ते सर्व तुमचा जो सिलेबस आहे तो तुम्ही कव्हर करू शकता. आतापर्यंत आपण किमान 85% या पुस्तकाच्या माध्यमातून तुमचा जो UGC नेट सेटचा जो सिलेबस आहे तो कव्हर होईल. राहिलेला मे बी 20 किंवा 15% जो सिलेबस आहे तो आपण काही माझ्या लेक्चरद्वारे क्लासेसद्वारे आपण कंप्लीट करूया.